कन्याकुमारी शाखा सोलापूर विश्व बंधुत्व दिनानिमित्त आयोजित विषय भारताने ऑपरेशन सिंदूर का थांबवलं या व्याख्यानासाठी उपस्थित वक्ते, प्रमुख पाहुणे, येथे जमलेले सर्व विवेकानंद प्रेमी आणि बंधू भगिनींचे मी सहर्ष स्वागत करते। सर्वप्रथम विवेकानंदांनी भारताच्या उत्थानासाठी आणि भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठी दिलेला स्वदेश मंत्र आठवूया। सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे। आपले हात पाठीमागे बांधून डोळे मिटायचे आहेत। हे भारत, केवल दूसरों की हाँ में हाँ मिलाकर, दूसरों की इस क्षुद्र नकल के द्वारा दूसरों का ही मुंह ताकते रहकर क्या तू इसी पाथेय के सहारे सभ्यता और महानता के चरम शिखर पर चढ़ सकेगा? क्या तू अपनी इस लज्जास्पद कायरता के द्वारा उस स्वाधीनता को प्राप्त कर सकेगा जिसे पाने के अधिकारी केवल साहसी और वीर है? हे भारत, मत भूल तेरे नारित्व का आदर्श सीता, सावित्री और दमयंती है। मत भूल कि तेरे उपास्य देव देवाधिदेव सर्वस्व त्यागी उमापति शंकर है। मत भूल कि तेरा विवाह, तेरी धन संपत्ति, तेरा जीवन केवल विषय सुख के हेतु नहीं है, केवल तेरे व्यक्तिगत सुखोपभोग के लिए नहीं है। मत भूल कि तू माता के चरणों में बलि चढ़ने के लिए ही पैदा हुआ है। मत भूल कि तेरी समाज व्यवस्था उस अनंत जगत जननी महामाया की छाया मात्र है। मत भूल कि नीच, अज्ञानी, दरिद्र, अनपढ़, चमार, मेहतर सब तेरे रक्त मांस के हैं। वे सब तेरे भाई है। ओ वीर पुरुष, साहस बटोर, निर्भीक बन और गर्व कर कि तू भारतवासी है। गर्व से घोषणा कर कि मैं भारतवासी हूं, प्रत्येक भारतवासी मेरा भाई है। मुख से बोल, अज्ञानी भारतवासी, दरिद्र और पीड़ित भारतवासी, ब्राह्मण भारतवासी, चांडाल भारतवासी सभी मेरे भाई है। तू भी एक चिथड़े से अपनी तन की लज्जा को ढक ले और गर्वपूर्वक उच्च स्वर से उद्घोष कर, प्रत्येक भारतवासी मेरा भाई है। भारतवासी मेरे प्राण है। भारत के देवी देवता मेरे ईश्वर है। भारतवर्ष का समाज मेरे बचपन का झूला, मेरे यौवन की फुलवारी और बुढ़ापे की काशी है। मेरे भाई कह, भारत की मिट्टी में ही मेरा स्वर्ग है, भारत के कल्याण में ही मेरा कल्याण है। अहोरात्र जपा कर, हे गौरीनाथ, हे जगदम्बे, मुझे मनुष्यत्व दो। हे शक्तिमयी माँ, मेरी दुर्बलता को हर लो, मेरी कापुरुषता को दूर भगा दो और मुझे मनुष्य बना दो माँ, मुझे मनुष्य बना दो। स्वामी विवेकानंद। सर्वांनी खाली बसून घ्यायचं। धन्यवाद। इथे उपस्थित आपणा सर्वांचे मी पुनश्च एकदा स्वागत करते। 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे आयोजित जागतिक सर्वधर्म सभेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या अत्यंत हृदयस्पर्शी संबोधनाने केली। त्या काही शब्दांनीच सभागृहातील संपूर्ण श्रोतेवर्ग भारावून गेले आणि 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला। या एका संबोधनातून त्यांनी मानवतेला सांगितलं की आपण सर्वजण एकाच बंधुत्वाच्या धाग्यात गुंफलेले आहोत। धर्म, जाती, भाषा, देश यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी जगाला विश्वबंधुत्वाचा सर्वोच्च संदेश दिला आणि म्हणूनच त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी 11 सप्टेंबर हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून साजरा करतो। याकरिता आपण येथे भारताने ऑपरेशन सिंदूर का थांबवलं या विषयाच्या व्याख्यानासाठी एकत्र जमलो आहोत। आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूयात।
प्रार्थना आणि ऐक्यमंत्र मानसीताई घेतील. पाठमान ताट, हाताची नमस्कार मुद्रा, डोळे मिटलेले असतील. 3 ओंकार एकत्रित. प्रार्थना सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांतिः. ओम सं समिद्युवसे वृषन्नग्ने विश्वान्यर्या, इळस्पदे समिध्यसे सनो वसून्याभर. संगच्छध्वं संवदध्वं संहोमनासि जानतां, देवा भागै यथा पूर्वे संजानाना उपासते. उपासते समानो मन्त्रस्समित्तिः समानि, समानं मनसः चित्तमेषां. समानं मन्त्रम् अभिमन्त्रयेवः, समानेन वो हविषा जुहोमि. समानि व आकूतिः समाना हृदयानि वः. समानमस्तु वो मनो यथा वसु सहासति. ईशावास्यमिदकं सर्वै यत्किञ्च जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जिताः मा गृधः कस्य स्विग्धनम्. ओम शांति शांति शांति. आता गीत सादर होईल. गीत घेण्यासाठी मी वरददादांना व्यासपीठावर आमंत्रित करते. जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद. जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद. जिनके माथे गुरु कृपा थी, दैविक गुण आलोक भरा, अद्भुत प्रज्ञा प्रकटी जग में, धन्य धन्य यह पुण्य धरा. सत्य सनातन परम ज्ञान का, सत्य सनातन परम ज्ञान का, जो करते अभिनव चिंतन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद. स्वामी पूज्य विवेकानंद. जिनका फौलादी भुज बलता, हर संकट में सदा अटल, मर्यादित तेजस्वी जीवन, सजग समर्पितता हर पल. हो निर्भय जो करे गर्जना, हो निर्भय जो करे गर्जना, जिनके अंतस दिव्य अगन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद. स्वामी पूज्य विवेकानंद. जिनके रोम रोम में करुणा, समरस जन जीवन की चाह,
नष्ट करे सारे भेदों को, सेवा व्रत ही सच्चीरा, दरिद्र ही नारायण जिनका, दरिद्र ही नारायण जिनका, हर धड़कन में अपनापन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके मन था स्वप्न महान, हो भारत का पुनरुत्थान, जीवन दीप जलाकर पाए गौरवमय वैभव सम्मान। जगती में सब सुखद सुमंगल, जगती में सब सुखद सुमंगल, बहे सुगंधित मुक्त पवन, वही प्रेरणा पूंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। धन्यवाद। ऑपरेशन सिंदूर थांबवून भारताने जगाला शांती, संयम आणि बंधुत्वाचा दीप दाखविला। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवातही आपण अशाच दीपप्रज्वलनाने करूयात, जो संघर्षाऐवजी सौहार्द, अंधकाराऐवजी प्रकाश आणि भीतीऐवजी विश्वास पसरवेल। मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। रजोमयमिदं किं वा बहुधा क्रोधलोभमोहाभिहतं भक्तिज्ञानकर्मविज्ञानै भक्तिज्ञानकर्मविज्ञानै भवतु सात्विको द्योतमयं सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम्। आता कार्यक्रमाची प्रस्तावना रविदादा करतील। शुभ संध्या। व्यासपीठावरील मान्यवर व सभागृह उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार। प्रथमतः आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य वक्ते श्री पद्मश्री डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, अतिथी म्हणून श्री मनीष श्याम सुंदर बलदवाजी, प्रमुख उपस्थिती म्हणून श्री प्रवीणजी दाभोलकर यांच्या उपस्थितीत मी सर्वांचा पुनश्च एकदा स्वागत करतोय। विवेकानंद केंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर तत्वावर आधारित एक वैचारिक आंदोलन आहे। स्वामीजींना केवळ भारतीय समाजाचे परिवर्तन नव्हे तर अखिल मानव जातीचा उत्कर्ष अपेक्षित होता। विवेकानंद केंद्र स्थापन मागे हेच विचार एकनाथजींना प्रेरणा देत होते आणि तेच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे स्मारक ठरणार होते। 1963 मध्ये जेव्हा विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षमध्ये स्मारक उभे करण्याचा विचार चालू होता,
तेव्हा याची जबाबदारी एकनाथजींनी स्वीकारली. स्मारकसाठी ठिकाण म्हणजे श्रीपाद शिला, हीच ती शिला ज्यावर माता पार्वतीने तप केले आणि हीच ती शिला ज्यावर स्वामीजींनी 25, 26, 27 डिसेंबर 1892 ध्यान केले आणि त्यांना त्यांचे ध्येय गवसले. अनेक अडथळे पार करून 1970 विवेकानंद शिला स्मारक पूर्ण तयार झाले आणि राष्ट्राला समर्पित करण्यात आले. परंतु नुसते दगड विटाचे स्मारक उभे नव्हते, तर त्यांना स्वामीजींचे चैतन्यपूर्ण असे जिवंत स्मारक उभे करायचे होते. म्हणूनच मानवसेवा हीच माधवसेवा हे तत्त्व आपले अंतिम ध्येय समजून विवेकानंद केंद्राचे स्थापन 7 जानेवारी 1972 रोजी कन्याकुमारी येथे झाली आणि आता संपूर्ण भारतात शाखेच्या रूपात सर्वत्र विवेकानंद केंद्र कार्यरत आहे. मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान, घडा आणि घडवा या मंत्रावर आधारित कार्य हाती घेऊन आपल्या कार्यपद्धतीमधून केंद्र आपले कार्य करत आहे. कार्यपद्धतीचे एकूण चार आयाम आहेत. 4 आयामध्ये स्वाध्याय वर्ग, तरुणांसाठी स्वाध्याय वर्ग, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, योग वर्ग आणि केंद्र वर्ग असे आपण विवेकानंद केंद्राचे 4 आयाम आहेत. तसेच 5 उत्सव देखील पण आपण साजरा करतो. त्यापैकी समर्थ भारत पर्व 25 डिसेंबर ते 12 जानेवारीपर्यंत, गुरुपौर्णिमा, साधना दिवस, हा विश्वबंधू दिन आणि गीता जयंती. याचबरोबर अरुण ज्योती प्रकल्प, विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प, नैसर्गिक साधन संपत्ती विकास, ग्रामीण विकास प्रकल्प, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, वैदिक दर्शन प्रतिष्ठापन, अरुणाचल बंधू परिवार, आसाम, नागालँड, अंदमान निकोबार, कर्नाटका, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी विवेकानंद केंद्राचे विद्यालय व इतर प्रकल्पातून निरंतर कार्य चालू असतो. केंद्राकडून विविध शिबिरे घेतले जातात. आध्यात्मिक शिबिर, योग शिबिर, युवा शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर इत्यादी शिबिरामधून आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्व गुणांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत असते. मराठी प्रकाशन विभाग पुणे यातर्फे एकूण 17 भाषांमध्ये मासिके, भिंतीपत्रक दैनंदिन प्रकाशित केले जातात. तर सोलापूरमधून विवेक विचार हे मासिक प्रकाशित होतोय. त्याचबरोबर वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट, त्याला आपण VKOM म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे, बॉम्बे पार्क येथे VKOM मोठ्या प्रमाणात आपला वास्तू उभा आहे. महाराष्ट्राचा हे एक मोठा प्रकल्प आहे. योग एक जीवन पद्धती याला आधारभूत आहे. त्याचबरोबर PDHS, समर्थ शिक्षक, स्वानंद, सहयोग आणि विशेष करून मातृत्व योग असे अनेक प्रतिमान VKOM कडून घेतले जातात. याशिवाय अनेक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागोच्या धर्म परिषदेत विश्वबंधुताची साथ घातली, जिथे त्यांनी हृदयाला भिडणारे भाषण दिले, सनातन धर्माचा संदेश जगाला दिले. ही भारताची भूमिका वसुधैव कुटुंबकम आजही आहेच. म्हणूनच आज या व्याख्यानाची आपण आठवण करून देत आहोत. बरोबर 107 वर्षांनी 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या टावरवर विमानाने हल्ला केला होता. त्यांचा उद्देश असा होता की एकेश्वर आणि आमचाच धर्म श्रेष्ठ आहे हे सांगायची होती. तर याचाच बदला अमेरिकेचे मास्टरमाइंड ओसामाने त्यांच्या घरात घुसून त्यांना मारलं. घरात झुरळ उंदीर झालं तर आपण घर सोडत नाही, तरी त्याला आपण मारायचा प्रयत्न करतो आणि इव्हन आपण त्याचे भिले पण आपण उद्ध्वस्त करतो. 22 एप्रिलला ही पहलगाम येथे हल्ला हा सुद्धा ह्याच उद्देशाने झाला. अगदी धर्म विचारून मारून भारताला भय दाखवायचा केविलपणाचा प्रयत्न, त्याचे उत्तर कसे दिले, किती प्रमाणात दिले, हेच आज आपण ऐकणार आहोत. माननीय आज आपल्याला लाभलेले वक्ते उज्ज्वलजी निकम साहेब यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाचे वक्ते पद्मश्री ॲडव्होकेट डॉक्टर उज्ज्वलजी निकम, प्रमुख पाहुणे मनीषजी बलदवा आणि अध्यक्ष प्रवीणजी दाभोळकर यांचा परिचय करून देण्यासाठी आशुतोष दादा येतील. सर्वांना नमस्कार, शुभ संध्या. आपणास आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख वक्त्यांचा परिचय. राज्यसभा खासदार व स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पद्मश्री ॲडव्होकेट डॉक्टर श्री उज्ज्वल देवराव निकम. साहेबांचा जन्म जळगाव येथील खेड्यात झाला. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी जळगाव येथील KCE सोसायटीच्या SS मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. जळगावमध्ये जिल्हा अभियोक्ता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक खटल्यांमध्ये आपण काम केले. आपल्या दैदिप्यमान आणि संघर्षमय कायदेशीर कारकिर्दीत आपण 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण खटला, प्रमोद महाजन यांची हत्या खटला, शक्ती मिल्स सामूहिक बलात्कार खटला, 1991 कल्याण बॉम्बस्फोट खटला, 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, 2003 गेटवे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट खटला आणि विशेषतः 2008च्या मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ला खटला, अशा अनेक खटल्यांमधील अनेक महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले. या प्रत्येक खटल्यात आपण कायद्याची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. आपल्या अभ्यासवृत्तीने, कणखर भूमिकेने आणि प्रखर युक्तिवादाने आपण अनेक गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळवून दिली. आपणास 2016 साली भारत सरकारने पद्मश्री या सन्मानाने सन्मानित केले. वकिली क्षेत्रातील पद्मश्री मिळवलेले आपण एकमेव वकील आहात. आपणास यंदाच्या वर्षी राष्ट्रपती महोदयांकडून कायदा या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती केलेली आहे. सध्या साहेबांची नुकतीच संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचा परिचय. श्री मनीषजी श्यामसुंदरजी बलदवा, शिक्षण D.Pharm. ते व्यवसायाने प्रसिद्ध उद्योजक आहेत. फार्मास्युटिकल्स होलसेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ 150 कंपनीज, 700 डिव्हिजन, 30,000 मेडिसिन प्रोडक्ट्स, 150 कंपन्यांसाठी त्यांचं वितरण आहे. विकास सहकारी बँकेचे संचालक, सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सचिव, सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पश्चिम विभाग केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह सदस्य, सोलापूर जिल्हा असोसिएशनसाठी सर्व बाबतीत 2 वेळा सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार जिंकला, जो त्यांचा स्वतःचा विक्रम आहे. सेंटर फार्मास्युटिकल्स ऑल इंडियाकडून विक्रीत 3ऱ्या क्रमांकावर सन्मानित, प्रदेशातील टॉप सेलर म्हणून 30हून अधिक कंपन्यांकडून सन्मानित. आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे अखिल भारतीय कोषाध्यक्षांचा परिचय. माननीय प्रवीणजी दाभोळकर, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष. दादांचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर. 1997 साली जीवनवर्ती म्हणून विवेकानंद केंद्रात सहभागी झाले. काही काळ अरुणाचल प्रदेशात कार्यरत. 1988 ते 1995 गुवाहाटी आसाम येथे विवेकानंद केंद्र इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर या भव्य वास्तूची उभारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि तेथील संघटनात्मक कार्याची धुरा त्यांनी सांभाळली. 2010 पर्यंत दिल्लीमधील चाणक्यपुरी येथील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या प्रकल्पाची वास्तू उभारण्याची जबाबदारी त्यांनी पेलली. 1995 ते 2020 त्यांनी अखिल भारतीय सहसचिव हे दायित्व सांभाळले. 2020 पासून त्यांच्याकडे विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष असे दायित्व आहे. कोलकाता हे त्यांचे मुख्यालय आहे. धन्यवाद. आता मी कोषाध्यक्ष प्रवीणजी दाभोळकर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख वक्ते पद्मश्री ॲडव्होकेट डॉक्टर उज्ज्वलजी निकम
यांचे पुस्तक आणि स्वामी विवेकानंदांची प्रतिमा देऊन स्वागत करावे. विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम्. प्रत्येक भेट ही केवळ वस्तू नसून तिच्या मागे भावना आणि परंपरेचा ठेवा असतो. सोलापूर शहराची यंत्रमाग उद्योगातील ख्याती सर्वश्रुत आहे. त्याच या यंत्रमागावर विणलेली विवेकानंदांची प्रतिमा आम्ही आजच्या प्रमुख वक्त्यांना भेट स्वरूपात देत आहोत. ही भेट केवळ एक स्मृती नाही, तर विवेकानंदांच्या विचारांचा, प्रेरणेचा आणि सोलापूरच्या कर्तृत्वाचा संगम आहे. ज्ञानकर्मविज्ञानै भवतु सात्विको द्योतमयं. सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम्. आता मी नगर संचालक दीपकदादा पाटील यांना विनंती करते की त्यांनी मुख्य अतिथी मनीषजी बलदवा यांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करावे. वह्निवायुजलबलविवर्धकं पाञ्चभौतिकं विज्ञानं. सलिलनिधितलं गगनमण्डलं तरतलफलमिव कुर्वाणं. दिक्षु विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे 3 पुस्तकांचे प्रकाशन करणार आहोत. त्या पुस्तकांचे परिचय करून देण्यासाठी मी अमेयदादांना बोलवते. नमस्कार. विवेकानंद केंद्र हे एक वैचारिक आंदोलन आहे. आज या उत्कृष्ट व्याख्यानाच्या निमित्ताने आणि तुम्हा सर्व विवेकानंद प्रेमींच्या उपस्थितीत विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे नवीन पुस्तकांचे प्रकाशन करणार आहे. आधी मी माहिती सांगतो पुस्तकांची. पहिले पुस्तक आहे किशोर विकास. किशोर वयात अनंत विचार असतात, कल्पना असतात, भावनांचा कल्लोळ असतो, प्रचंड ऊर्जा असते. शरीर व मनात होणारे बदल, आरोग्य, सुरक्षा, पुरुषार्थ, सौंदर्य, सोशल मीडिया, लैंगिक समस्या, मैत्री, प्रेम, करिअर असे अनेक प्रश्न असतात. अशावेळी या प्रश्नांचे समाधान तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध विचारांनी झाले तरच किशोरांचे भावविश्व फुलते. जेणेकरून किशोर हा स्वतंत्र विचार करणारा आणि समर्थ बनला पाहिजे, हाच या पुस्तकामागचा विवेकानंद केंद्राचा हेतू आहे. दुसरे पुस्तक आहे हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व. जेव्हा इतर सर्व राष्ट्रे अज्ञानाच्या अंधकारात होती, तेव्हा भारतीय ऋषीमुनींच्या निर्मळ हृदयातून वेदसूक्ते बाहेर पडली. असा हा भारत देश धर्माचे आदिस्थान आहे. श्री अरविंद हे नाव आपणा सर्वांना माहिती असेल. त्यांचे आजोबा ऋषी राजनारायण बसू हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ऋषी बसू हे 19व्या शतकातील एक अलौकिक व्यक्तिमत्व, एक शिक्षक, वेदवाङ्मयाचे उपासक, अभ्यासक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात हिंदूंसाठी पहिली स्वतंत्र संघटना हिंदू मेळा स्थापन करणारे पहिले हिंदू संघटक. ऋषी बसू यांच्या हिंदू धर्मेर श्रेष्ठता या प्रसिद्ध बंगाली व्याख्यानाचा अनुवाद प्राध्यापिका स्वाती शिधये यांनी केला आहे. तेच हे पुस्तक प्रथमच मराठी भाषेत आम्ही घेऊन येत आहोत. तिसरे पुस्तक म्हणजे मार्क्स आणि विवेकानंद. कार्ल मार्क्स म्हणजे साम्यवाद आणि स्वामी विवेकानंद म्हणजे राष्ट्रवाद. या दोघांचा प्रदीर्घ अभ्यास केलेले या पुस्तकाचे लेखक म्हणजे विवेकानंद केंद्राचे माजी अध्यक्ष श्री परमेश्वरन यांनी या पुस्तकात दोन्ही विचारांचा तुलनात्मक आलेख मांडला आहे. मार्क्स यांचा भर भौतिकतेवर, तर विवेकानंदांना आध्यात्मिक पाया महत्त्वपूर्ण वाटतो. दोघांचे विचार 2 टोकाचे असले तरी अंतिम उद्दिष्ट हे मानवाची मुक्तता हेच होते. या पुस्तकात मार्क्सवादाचे कच्चे दुवे आणि स्वामीजींच्या वेदांताची उदात्तता, दूरदर्शिता यांचे स्वरूप तुलनात्मकरित्या उलगडले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद बापूसाहेब भिशीकर आणि प्रस्तावना न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर यांची आहे. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करावे. तुम्ही म्हणाल विवेकानंद केंद्रात मार्क्स वगैरे ही पुस्तके कशाला? या भारत देशाने जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यामुळे या जगातील अनेक विचारवाद, धर्म, पंथ, संप्रदाय यांचा अभ्यास करणे एक भारतीय म्हणून आपले कर्तव्य आहे. तेव्हाच आपण समाजात विविध प्रकारे होणाऱ्या समस्यांवर उत्तरे शोधून कृती करू शकतो आणि पुन्हा विश्वगुरू बनू शकतो.
मान्यवरांचे खूप खूप आभार. तर आज प्रकाशित झालेली आणि मराठी प्रकाशन विभागाची इतर पुस्तके सभागृहाच्या बाहेर विशेष 10% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सर्वांनी आपल्याला आवडणारी आणि आवश्यक वाटणारी पुस्तके आवर्जून विकत घ्यावीत. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मनीषजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित आदरणीय पद्मश्री सन्मानित ॲडव्होकेट, राज्यसभेचे खासदार, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर श्री उज्ज्वलजी निकम, प्रमुख उपस्थिती प्रवीणजी दाभोळकर, कोषाध्यक्ष विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि येथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. माझ्यासहित आपण सर्वजण आदरणीय उज्ज्वलजींना आज ऐकण्यास उत्सुक आहात. त्यासाठी माझे मनोगत काही वाक्यातच मी संमित आहे, कारण आदरणीय उज्ज्वलजींसमोर मी भाषण करणे म्हणजे सूर्याला काजव्याचा प्रकाश दाखवणे आहे. वसुदैव कुटुंबकम हाच आपल्या सनातन भारतीय परंपरेचा ब्रीदवाक्य आहे. याची प्रचिती 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदजीने आपल्याला शिकागो येथे धर्मपरिषदेत दिली. या स्मरणात आपण 11 सप्टेंबर रोजी विश्व बंधुत्व दिवस साजरा करतो. स्वामी विवेकानंदजीने आपल्याला बलसंपन्न होण्याचा विचार दिला आहे. भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे याची जगाला पहिल्यांदा जाणीव जर कोणी करून दिली असेल तर ती स्वामी विवेकानंदजी दिली आहे. स्वपक्षी कमीत कमी हानी होऊन शत्रू पक्षाचे अधिक नुकसान करण्याचा गनिमी काबा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवला आहे. याच मार्गावर आपला देश चालला आहे. आजचा जो विषय आहे या संबंधित विश्लेषण श्री उज्ज्वलजी करणारच आहेत. बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर विवेकानंद शाखेचा कार्याचा काही उल्लेख मी करू इच्छितो. या केंद्राचे नगरसंचालक आदरणीय दीपकजी पाटील, नगरप्रमुख माझे मित्र श्री रवीजी कंटली हे संपूर्ण वर्षभर समाज प्रबोधन, समाज बांधणीचे कार्य अखंड करीत असतात. या केंद्रामध्ये योग शिबिरं, विद्यार्थी निवासी शिबिरं, संस्कार वर्ग, साधना दिवस, गीता जयंती असे विविध उपक्रमाद्वारे समाज अधिक सशक्त आणि निरोगी आणि आत्मविश्वासू बनण्याचा थोर कार्य ते करत असतात. त्यांचे हे योगदान खरोखरच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. ह्या कार्यक्रमानिमित्त मला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. एवढा मोठा डायस, एवढा मोठा आज देशाचे पद्मश्री ज्यांच्यावर मला आज डायस शेअर करणं त्यासाठी मी आयोगांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. यानंतर कार्यकर्त्यांना विनंती करते की आलेल्या मान्यवरांना जागा द्यावी बसण्यासाठी. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीणजी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. विश्व बंधुत्व दिवस या उत्सवानिमित्ताने आपण सर्व निमंत्रित आणि आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने आज आपल्याला प्राप्त झालेले आदरणीय श्री उज्ज्वलजी निकम आजच्या या उत्सवाचे प्रमुख पाहुणे श्री मनीषजी बदलवा, विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत सोलापूर नगराचे संचालक आदरणीय दीपकजी पाटील आणि सोलापूर नगराचे नगरप्रमुख श्री रवीजी, आपणा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. पुनरावृत्ती टाळता येत नाही म्हणून काही पुनरावृत्ती निश्चितपणे होईल, पण विवेकानंद केंद्र जे एक अध्यात्म प्रेरित सेवा संघटन आहे, जे एक स्वामीजींचं जिवंत स्मारक आहे, जी एक गैरसन्यासी संघटना आहे आणि जे एक वैचारिक आंदोलन आहे, अशा विवेकानंद केंद्राच्या या एका प्रमुख
उत्सवामध्ये, कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. विवेकानंद केंद्र सोलापूर नगर याच्यामधलं कार्य 1990-91 पासून जे सुरू झालेलं आहे त्याचा परिचय आपणा सर्वांना कमी अधिक प्रमाणात निश्चितपणे आहे. तरीसुद्धा स्वामी विवेकानंदांना भारताच्या पुनरुत्थानासाठी ज्या 2 गोष्टींची आवश्यकता सतत रूपाने भासली ते म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या भाषेत म्हणायचं झालं तर मेन विथ कॅपिटल M आर रिक्वायर्ड. अशा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान आणि भारताची जी खालावलेली परिस्थिती ज्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वामी विवेकानंदांनी 1889 पासून तर डिसेंबर अखेरपर्यंत 1892 मध्ये पूर्ण भारतभर परिव्राजक संन्यासी म्हणून विचरण करत असताना, भारताला समजून घेत असताना जे भारताचं दर्शन त्यांना झालं त्याच्यामध्ये भारताची सर्व दृष्टीने जी खालावलेली स्थिती त्यांनी अनुभव केली. केरळ प्रांतामधून प्रवास करत असताना तिथल्या अस्पृश्यतेची जी जाणीव त्यांना झाली, त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, मला असं वाटतंय की मी एका पागलखान्यामधून प्रवास करतोय. अशा स्थितीमध्ये मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान, त्याचप्रमाणे शिवभावे जीवसेवा, मनुष्य निर्माण के द्वारा राष्ट्र का पुनरुत्थान, मैन मेकिंग नेशन बिल्डिंग, शिवभावे जीवसेवा, सर्व मॅन सर्व गॉड, हे 2 मंत्र स्वामी विवेकानंदांनी आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या कार्यात सतत रूपाने आणण्याचा प्रयत्न केला. या अनुभवानंतर पश्चिमेमध्ये शिकागो धर्मपरिषदेमधल्या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांचा तिथे प्रवेश झाला. सर्व जगाला, सर्व दुनियेला स्वामी विवेकानंद परिचित झाले. आणि नंतर जसं कन्याकुमारीला पोहोचण्याच्या आधी 3-3.5 वर्ष भारतामध्ये, तसंच शिकागोच्या त्या व्याख्यानानंतर अमेरिका, युरोप इत्यादी पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा, धर्माचा, भारतीय जीवन पद्धतीचा प्रत्यक्ष परिचय, सम्यक परिचय करून देण्याच्या दृष्टीने आणि पाश्चात्य समाजाची जी एक भटकलेली जी वृत्ती, मटेरियलिस्टिक लाईफ, जीवन जगण्याची जी वृत्ती, त्याच्यावर त्यांनी निश्चितपणे कटाक्ष केला, दृष्टिपात केला. आणि आम्ही जन्मतः पापी नसून आम्ही ईश्वराचे सुपुत्र आहोत, वयम सुपुत्र अमृतस्य नूनम, याची आठवण सर्व जगाला निश्चितपणे त्यांनी करून दिली. विवेकानंद केंद्र अध्यात्म प्रेरित सेवा संघटन, स्वामी विवेकानंदांना प्रिय असलेले संघटन आणि धर्माचं सम्यक आकलन आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये धर्माला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने विवेकानंद केंद्रासारख्या संघटनांची आवश्यकता स्वामी विवेकानंदांना जाणवली. स्वतः त्यांनी रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन, त्यानंतर भगिनी निवेदितांच्या कार्यामधून शारदा मिशन आणि अन्य कितीतरी अशा संघटना आजच्या दृष्टीने भारतामध्ये आवश्यक, जेणेकरून भारताचं जे नैतिक कर्तव्य जे आहे, ज्याचं प्रतिपादन आपल्या ऋषीमुनींनी केलेलं, की भारताचा जन्म पूर्ण विश्वकल्याणासाठी झालेला आहे आणि ते विश्वकल्याण करण्याचं कर्तव्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारत हा वैभवशाली हो, शक्तिशाली हो, भारत हा श्रेष्ठ भारत हो, हे स्वप्न
इथपर्यंत त्यांच्या मनात रुजलं होतं की भारत, त्यांच्याच शब्दाप्रमाणे, इंडिया विल कॉन्कर द वर्ल्ड विथ इट्स स्पिरिच्युअलिटी. भारत पुन्हा एकदा जगद्गुरू म्हणून समाजाला मार्गदर्शन करेल. पोलीस म्हणून उभा राहणार नाही, पण एकात्मतेच्या संदेशाने, सर्वे भवन्तु सुखिनः या संदेशाने स्वामी विवेकानंदांनी भारताचा एकात्मतेचा, ईश्वर सर्वत्र है, कण में भगवान है, सब कुछ पवित्र है, यह संदेश स्वामी विवेकानंद जी ने पूरे विश्व को दिया. वह संदेश को हम अपने हृदय में संजोते हुए आपण त्याला हृदयंगम करत भारताच्या कर्तव्य पूर्तीसाठी, भारताला वैभवशाली, शक्तिशाली, श्रेष्ठ होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने भारताच्या त्या जगद्गुरू होण्याच्या प्रवासामध्ये विवेकानंद केंद्र या संघटनेची सुरुवात 1970 नंतर, म्हणजे शिलास्मारकाच्या निर्मितीनंतर, लोकार्पणानंतर 1972 मध्ये विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. विवेकानंदांचं जिवंत स्मारक या दृष्टीने ज्याच्याकडे माननीय एकनाथजींनी बघितलं, त्याची जडणघडण केली, त्याची जर एका शब्दात सांगायचं म्हणजे विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेमध्ये जय जय परमात्मन संस्मरामो वयंत्वाम निज परम हितार्थम कर्मयोगैक निष्ठा, कर्मयोगाचं एक वाण घेऊन विवेकानंद केंद्र याची स्थापना झाली. आणि हे कशा करता? विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेमध्ये शेवटची लास्ट बटवंजी ओळ आहे. ती ओळ अशी आहे की जीवने यावदादानम स्यात् प्रदानम ततोधिकम. आपण निसर्गाचे, प्रकृतीचे, समाजाचे, राष्ट्राचे, आपल्या भोवती जे काही समष्टीचं जे काही रूप, ज्याचे आपण अंगीभूत घटक आहोत, त्याच्यामधून, त्या समष्टीमधून आपल्या जीवनाला सुकर, व्यवस्थित रूपाने, उद्देशपूर्ण रीतीने चालवण्यासाठी बरंच काही घेण्याची आवश्यकता असते, शिशु अवस्थेपासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत. पण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्यामुळे आपली जबाबदारी ही अशी आहे की आपण जे काही घेतो, आदानम, ते आवश्यक आहे. नोबडी कॅन एस्केप दॅट. पण आपल्यापाशी शक्ती आहे, आपल्यापाशी क्षमता आहे, आपल्यापाशी बुद्धी आहे की आपण केवळ आदानम करत राहणं, केवळ कन्झ्युम करत राहणं, बीइंग अ कन्झ्युमेरिस्ट ओनली इन द सोसायटी विल नॉट बी कॉल्ड ॲज अ ह्युमन बीइंग. आपल्याला समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, या पूर्ण मानवतेमध्ये, सृष्टीमध्ये काहीतरी योगदान करण्याची आपली क्षमता आहे. ती क्षमता पुन्हा आपण अनुभव केली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे, त्याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. आणि मी आणि माझा निकटचा जे काही स्वार्थ परिवार आहे, स्वार्थरूपी, ज्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ आणि शक्ती आपण देत असतो, त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या जीवनामध्ये प्राधान्य हे समष्टीसाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी असेल. हा संदेश, ही वृत्ती बाळगवण्याच्या दृष्टीने विवेकानंद केंद्र गेल्या 50 वर्षांपासून जे प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्ती शाखांच्या माध्यमातून, ब्रँचेसच्या माध्यमातून, तसंच सोलापूर नगर, जुळे सोलापूर नगर हा पश्चिम महाराष्ट्र विभाग, याच्यामध्ये सुद्धा सशक्तपणे कामाची सुरुवात, कामाचा एक वेग निश्चितपणे पकडलेला आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग, आपल्या सर्वांचं पार्टिसिपेशन, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, आपल्या सर्वांचं दायित्व घेऊन त्याच्यामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे. कोणाकरता थांबण्याची आवश्यकता नाही. अशा उत्सवांच्या माध्यमातून अशा प्रकारचा विचार पुन्हा आपल्या मनामध्ये येवो आणि त्यानुसार स्वामीजींना अपेक्षित, अभिप्रेत भारत पुन्हा जगद्गुरू होवो आणि हो निश्चित रूपाने होईल असा एक विश्वास व्यक्त करत माझे मनोगत थांबवतो. नमस्कार. कार्यकर्त्यांना विनंती आहे की जिथे जागा आहे तिथे बसून घ्यायची.
आता ओंकार दादा आवाहन करतील. सर्वांना नमस्कार. विवेकानंद केंद्र ही युवकांची संघटना आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. दरवर्षी विवेकानंद केंद्र गेल्या 30 वर्षापासून युवकांसाठी उपक्रम घेत असतं. तर त्याचं आधी नाव होतं भारतीय संस्कृती परीक्षा. यापैकी बरेच जण ते परीक्षा उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र माहीत असेल त्यांना. त्यानंतर आपण त्याचं नाव बदललं युवा नेतृत्व विकसन उपक्रम. तर दरवर्षी आपण असा उपक्रम घेत असतो महाराष्ट्र प्रांतभर. तर यावर्षीसुद्धा उपक्रम तो सुरू झालेला आहे. तुम्हाला येताना एक रजिस्ट्रेशनची चिठ्ठी दिली होती, सगळ्यांकडे असेल. तर त्यावरती उपक्रमाची माहिती आहे, त्याच्याखाली नावाची चिठ्ठी दिली आहे. जर ह्याचं वयोगट आहे 18 ते 40 वर्ष, त्यामध्ये तुम्ही उपक्रमात सहभागी होऊ शकता. तर यातून आपल्याला काय मिळेल युवकांना, तर त्यामध्ये जीवन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य आणि ही आत्मसात करण्याची संधी मिळेल. अजून महाविद्यालयीन स्थानी, आपापल्या महाविद्यालयीन स्थानी युवा नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय असतं, तर शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि मानसिक विकास, ह्या सर्वांचा विकास या उपक्रमाच्या माध्यमातून आपण घेत असतो. पहिला आपण परीक्षा घेतो, तर एका पुस्तकावरती आधारित. तर यावर्षी आपण पुस्तक ठरवलं आहे अष्टावधानी शिवराय, अरुणजी करकमकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अष्टावधानी शिवराय. त्यावरती आधारित 50 मार्कांची परीक्षा असेल. त्यानंतर आपण बूट्स कॅम्प त्यांचे घेणार आहोत. त्यानंतर विभाग स्तरावरचे 3 दिवसाचे शिबिर आपण घेणार आहोत, निवासी शिबिर असेल ते. असं उपक्रम यावर्षी असेल. त्याची फक्त नोंदणी फी आहे, देणगी शुल्क 50 रुपये. त्यामध्ये हे सगळंच आपल्याला मिळेल. अजून यासोबतच मी अजून एक आवाहन करेन. आपण इतकं सगळं आपल्या केंद्राची संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, तर हे काम कसं चालतं आणि त्यासाठी आवाहन म्हणतोय. तर आपण आपला अमूल्य वेळ यासाठी द्यावात. आपण प्रत्येकजण आपलं घर, करिअर आणि सगळं सांभाळून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर ते केंद्राच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आठवड्यातून 1 दिवस किंवा जे विद्यार्थी आहेत सेमिस्टर झाल्यानंतर 1 महिना आपण अल्पकालीन म्हणून देऊ शकतो. नंतर काही पूर्ण वेळ म्हणून पण देऊ शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष असे पूर्ण वेळ देणारे सुद्धा कार्यकर्ते आपल्यामध्ये असतात. स्थानिक पातळीवरती आपण जे कार्यपद्धती राबवतो, जे 4 आयाम आहेत, संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग, योग वर्ग आणि केंद्र वर्ग, या माध्यमातून सुद्धा आपण केंद्र कार्यात सामील होऊ शकता. त्यानंतर काही आपले परिपोषक असतात, प्रत्येकांनाच वेळ देणं शक्य होत नाही. तर तन मन धन या गोष्टीने आपण राष्ट्रकार्यात, या ईश्वरी कार्यात समर्पित होण्याचं आवाहन करतो. ह्यासाठी आर्थिकसुद्धा तितकीच गरजेची असते. बरेच जण इथे देणगीदार आपल्यासोबत आहेत. तर काही जण आर्थिक मदत करतात, काही जण वेळ देतात, तर काही जण हितचिंतक असतात, काही जण आपले जे प्रकाशन विभाग आहेत, तर ते मासिकं घरी घेऊन किंवा पुस्तकं घेऊन असं वेळ देऊन तर ते राष्ट्रकार्यात सहभागी होत असतात. तरी सर्व इथून विवेकानंद प्रेमींना विनंती करतो की तुम्हीसुद्धा या केंद्र कार्यात सहभागी व्हावं. किमान आठवड्यातून 1 तास दिले तरी ठीक आहे. धन्यवाद. यानंतर संस्कृतीताई विवेकवाणी घेतील. बलसंपन्न व्हा, शूर व्हा. सामर्थ्य आणि सामर्थ्य हीच आजची आवश्यकता आहे. सामर्थ्य हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू. उठा, धीट बना. भारताला हवे आहेत शूरवीर. एखाद्या पौलाद पहाडासारखे शूर खंबीर बना. भारतास हवे आहे अमर्याद शक्ती, अमर्याद उत्साह, धारिष्ट्य. स्वामी विवेकानंद. आपण खूप आतुरतेने वाट पाहत असलेला क्षण आलेला आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाची वाटचाल प्रेरणादायी असते. आपल्या आजच्या प्रमुख वक्त्यांची, उज्ज्वलजींचे वाटचाल म्हणजेच न्याय, राष्ट्रनिष्ठा आणि प्रामाणिकतेचा आदर्श आहे. त्यांच्या आयुष्याचा परिचय, कार्य आणि यशाचा प्रवास आपण सर्वांनी जाणून घ्यावा, म्हणून त्यांच्या कार्यावरील एक छोटासा व्हिडिओ सादर करीत आहोत. आपण सर्वांनी पाहूयात.
ये लोग कैसे हैं जो बम बनाते हैं, इनसे तो कीड़े अच्छे हैं जो रेशम बनाते हैं। जलगांव उत्तर महाराष्ट्र में बसा हुआ एक समृद्ध शहर है। जलगांव की मिट्टी में जन्मे और पले बढ़े साधारण कद काठी का एक असाधारण इंसान जो न्याय के दरबार में सच की वकालत करता है। हम बात कर रहे हैं आजाद भारत के इतिहास के सबसे सफल पब्लिक प्रोसिक्यूटर की, आतंकवादियों और गुनहगारों के लिए काल बन चुके पद्मश्री उज्जवल निकम जी की। हनुमान जयंती के दिन जन्मे उज्जवल निकम जी को देखते ही डॉक्टर के मुख से निकल गया, साक्षात भगवान हनुमान का अवतार है। आखिर किसने सोचा होगा कि आगे चलकर ये छोटा सा बालक बड़े बड़े आतंकवादियों की लंका दहन कर देगा। अदम्य साहस और न्याय के लिए सर्वस्व न्योछावर करने का गुण उज्जवल निकम जी में अपने माता पिता से ही आया है। सच के लिए लड़ने वाले उज्जवल निकम जी का नाम थोड़े ही समय में सभी की जुबान पे था। इनके नाम की चर्चा अब जलगांव की सीमाएं लांघने लगी थी। उज्जवल निकम जी की दलील, तर्क और संपूर्ण निष्ठा से वकालत करने का ही परिणाम हुआ कि 1993 मुंबई बम धमाकों के मुकदमे के लिए सीआईडी ने तत्कालीन महाराष्ट्र सरकार से उज्जवल निकम जी को सरकारी वकील रखने की सिफारिश की, जिसे सरकार ने सहर्ष स्वीकार कर लिया। पूरे देश की भावनाएं इस केस से जुड़ी हुई थी। अब प्रतिनिधित्व किसी एक आदमी या परिवार का नहीं, बल्कि करोड़ों देशवासियों का करना था, जिस पे सोने की तरह खरे उतरे उज्जवल निकम जी। केस बदला, तारीखें बदली, सरकारें बदली, मगर हर सरकार का विश्वास उज्जवल निकम जी में ही रहा। चाहे कोठेवाड़ी डकैती और बलात्कार का केस हो या अजमल कसाब का केस। 26/11 के ट्रायल से हमने एक दुनिया को साबित कर दिया है कि पाकिस्तान में लश्कर-ए तोयबा, एक जो एक आतंकवादी संगठन है, उन्होंने हमारे देश के खिलाफ किस तरह से साजिश रची थी, और दुनिया को भी आज महसूस हो गया कि पाकिस्तान में से किस तरह से एक स्पॉन्सर टेरर किया गया था। इसके बारे में हमने दुनिया को जानकारी दी थी। बदले तुमने तुम्हारे रंग बहुत बहुत बदले नकाब, फांसी तक ला ही दिया हमने तुझे कसाब। या फिर नगर कोपर्डी बलात्कार केस। उज्जवल निकम जी ने अपनी मेहनत, कौशल्य तथा बड़ी जिम्मेदारी से सारे केसेस चलाए और चला रहे हैं। पीड़ितों के आक्रोश पर मरहम पट्टी लगाने वाले, 3 राष्ट्रपतियों के हाथों सम्मानित होने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी हिंदुस्तान के पहले विधिज्ञ हैं। हर प्रहर न्याय से लड़ने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी को हिंदुस्तान की जनता ने हमेशा दिल से प्यार किया है। तो मुझे हमेशा लगता था कि मैं एक युद्ध का एक सेनापति हूं और पूरी हमारी जनता मेरे साथ है। Arrest Hafiz Saeed, who is provoking the Pakistani poor people, who is instigating Kashmiri wage war against India. What you are talking nonsense? If you don't want to admit, you don't have the country. Why you are saying like that? And we could establish, we could convince the whole globe that look how Pakistan, from there is a logistical support to this terrorist for committing terrorist activity in India. भारत सरकार की तरफ से एडवोकेट निकम जी ने साल 2010 में यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल न्यूयॉर्क तथा साल 2011 में इंटरनेशनल सेंटर फॉर काउंटर टेररिज्म हेग, नीदरलैंड में दहशतवाद के खिलाफ आमंत्रित किए गए सम्मेलन में प्रतिनिधित्व किया। इतना ही नहीं,
मुंबई दहशतवाद हमले के संदर्भ में एडवोकेट उज्जवल निकम जी अधिकृत शिष्टमंडल की सदस्य के तौर पर इस्लामाबाद गए थे और वहां उन्होंने अपनी भूमिका बड़े ही ठोस शब्दों में और बिना हिचकिचाहट के रखी थी। परिंदों को जाल में मत फंसा सैयाद, याद रख जो तेरा भगवान है वही उसका भी भगवान है, याद रख जो तेरा खुदा है वही उसका भी खुदा है। शातिर और भयानक गुनाहगारों की नींद हराम करने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी निजी जिंदगी में बहुत ही संवेदनशील हैं। म्हणजे तुमच्या पत्नीला तुम्ही सांगताय की जास्त गोड खाऊ नको किंवा गोड खाऊच नकोस, पण तुम्ही जेवणानंतर न चुकता गोड खाता। मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। विविध मुकदमों की वजह से सदैव कार्यमग्न रहने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी हर शनिवार रविवार अपने घर जलगांव जाते हैं। ये अपने कुटुंब के प्रति लगाव समर्पितता ही है। मैं सिर्फ आपसे 2 सवाल करूंगा। पहला सवाल तो ये होगा, जैसे आपने मराठी पढ़ना शुरू किया, क्या किरण भी आपके साथ मराठी पढ़ती है अभी? जी हाँ, किरण भी हैं मेरे साथ और मेरे 2 बच्चे भी। लेकिन यहाँ मराठी में आप जवाब क्यों नहीं दे रहे? मुझे थोड़ा सा संदेह ये है। हाँ। क्या आप पाठ करके आए थे सिर्फ मराठी वहाँ बोलने के लिए? क्या मैं? मराठी तुम्ही पाठांतर करून आला होतात का? पाठांतर म्हणजे? नहीं याद नहीं किया, मैं तो पढ़ रहा था वहाँ से। पढ़ रहा था? हाँ, मैं याद कैसे करूँगा, वो तो और मुश्किल है यार। और गजनी के बाद मेरी वैसे ही याददाश्त कमजोर हो गई है। असं म्हटलं जातं की तुम्ही फिल्म अवॉर्ड्स घेण्याकरता कुठल्याही फंक्शनमध्ये जात नाही। हा माझा प्रश्न आहे। मी तुम्हाला 3 ऑप्शंस देतो उत्तर म्हणून। त्या 3 ऑप्शंस पैकी यू हैव टू सिलेक्ट आइदर वन ऑफ। पहला ऑप्शन तो ये है, आपको ये पूरी तरह से मालूमात है कि ये सब जो बॉलीवुड के अवार्ड्स होते हैं वो प्री सेटिंग रहते हैं, ये एक ऑप्शन। सेकंड ऑप्शन ये है कि ये सब जो अवार्ड्स है ये बहुत ड्रामेटिक होते हैं जिससे आप अच्छा नहीं लगते आपको। और तीसरा ऑप्शन ये है कि आपको मालूम है कि आप कभी भी अवार्ड हासिल नहीं कर पाएंगे। मुख्यमंत्री महोदय, ज्यावेळेला घड्याळाची टिकटिक सुरू होते त्यावेळेला सर्वजण शांत होतात। आपल्या मनात प्रश्न असेल का? कारण असं आहे, घड्याळ कधी केव्हा कोणाचे 12 वाजेल याचा नेम नसतो। महाराष्ट्र के इस ओजस्वी महानायक को त्रिवार दंडवत। सर्व कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचंय आणि सर्वांनी कृपया आपले फोन सायलेंट करायचे। ज्यांच्या यशाचा परिचय इतका सुंदर आहे त्यांचे मार्गदर्शन किती सुंदर असेल। तर आता मी पद्मश्री ॲडव्होकेट डॉक्टर उज्ज्वलजी निकम यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करते। नमस्कार। मी इथे मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही, परंतु लोकांच्या मनात अनेक प्रश्न, अनेक शंका, असं का झालं, का केलं नाही, अशा उपस्थित होत असतात। हे वकील या नात्याने मी जाणलं आहे आणि म्हणून
आज मी मुद्दामून आपल्या समोर आपले परमपूज्य स्वामी विवेकानंदजी केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूर यांनी येथे मला माझे विचार मांडण्याकरता बोलवले, त्याबद्दल मी सर्व सोलापूर शाखेचं मनपूर्वक आभारी आहे. मंचावर उपस्थित असलेले प्रवीणजी दाभोळकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, सुप्रसिद्ध उद्योजक श्री मनीषजी, त्याचप्रमाणे नगर संचालक सोलापूर श्री दीपक पाटीलजी, नगर प्रमुख श्री रवीजी, सर्व इतर कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेल्या काही वर्षापासून विवेकानंद कन्याकुमारी केंद्र सोलापूर शाखा दरवर्षी व्याख्यान करत असते. व्याख्यानातून चिंतन, चिंतनातून विचार, विचारातून मनाची बैठक, हा खरा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. आणि म्हणून प्रथम मी परमपूज्य स्वामी विवेकानंदजी यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे या देशाचं दैवत असणारे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना देखील नतमस्तक होतो. आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील नतमस्तक होतो आणि मी माझ्या विचाराला सुरुवात करतो. वकील या नात्याने कायद्याचं बायबल, ज्याला आम्ही ज्युरिस्प्रुडन्स असं म्हणतो, त्यावेळेला आम्हाला या ज्युरिस्प्रुडन्सने असं एक गोष्ट शिकवली आहे की असं का, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आणि हा प्रश्न जेव्हा आपण मनाला विचारू तेव्हा त्याचं उत्तर देखील आपण शोधलं पाहिजे. आणि हे उत्तर शोधताना आम्हाला आमची तर्कबुद्धी वापरता आली पाहिजे. तर्कबुद्धी, ज्याला तर्कशास्त्राचं प्रमेय असं म्हटलं जाईल, ज्याला इंग्रजीमध्ये सिलॉजिझम इन लॉजिक असं म्हटलं जाईल. आणि या तर्कशास्त्राचा प्रामुख्याने सिद्धांत असा आहे की ऑल मेन आर मॉर्टल, सर्व मानव हे मर्त्य आहेत. ऑल किंग्ज आर मेन, सर्व राजे हे माणसं आहेत. ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्ज आर मेन अँड देअरफॉर ऑल किंग्ज आर मॉर्टल. पहिली दोन्ही त्रिकलावादी सत्य आहे की सर्व मानव हे मर्त्य आहेत, सर्व राजे हे मर्त्य आहेत, आणि त्याच्यामुळे ऑल किंग्ज आर मॉर्टल. हे जे आपण इररेजिस्टिबल इन्फरन्स काढतो, हा नेहमी आपण आपल्या आयुष्यात काढला पाहिजे. हे मुद्दामून सांगण्याचं तात्पर्य असं की स्वामीजी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेला जाण्याच्या अगोदर देखील एका विचाराने झपाटलेले होते. काय विचार होता त्यांच्या मनात? त्यांच्या मनात एकच विचार होता की विश्वबंधुत्व निर्माण कसं करता येईल आणि विश्वबंधुत्व निर्माण मध्ये मानव जातीचं कल्याण कसं आहे. ज्या वेळेला त्यांना कळलं की जागतिक धर्म परिषद शिकागो येथे होणार आहे 1893 ला 11 सप्टेंबरला, त्यांना निमंत्रण नव्हतं, पण त्या धर्म परिषदेमध्ये जाण्याचा एक त्यांचा ध्यास होता. स्वतः स्वामीजी तिथे गेले, बोटीने प्रवास करावा लागायचा. आणि स्वामीजी तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला त्यांना बोलण्याचं त्यांनी नाव नोंदवलं, पहिल्यांदाच स्वामीजी बोलले नाही. सर्वांच्या नजरा स्वामीजींकडे होत्या. एक गोरा गोमटा मनुष्य पुलगा, डोक्यावरती पिवळं पागोट, डोळ्यामध्ये विलक्षण छाप, तेज, असा हा तरुण इथे येऊन काय सांगणार आहे? आपण बघितलं असेल की पाश्चिमात्य देशामध्ये कुठल्याही व्याख्यानाला
सुरुवात करताना लेडीज अँड जेंटलमन अशा पद्धतीने गेली जाते. स्वामीजींनी पहिल्याच भाषणाला जी सुरुवात करताना जे वाक्य उद्गारले, जे आज जगात अजरामर झाले आहेत, की अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधूंनो, हा शब्द ज्या स्वरूपात त्यांनी बोलले त्याच्यात सगळ्या श्रोत्या वर्गाने सतत टाळ्यांचा कडकडाट गजर केला. कारण असं आहे की त्यांच्या बोलण्यातून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक श्रोत्याला स्पंदनं त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि ही जी स्पंदनं होती ही एक वेगळी स्पंदनं होती, ज्याची पाश्चिमात्य लोकांना कधीही कल्पना आलेली आजपर्यंत नव्हती. ही स्पंदनं ती समजण्याचं काम स्वामीजींनी त्यावेळेला केलं. त्यानंतर स्वामीजी ठिकठिकाणी फिरले आणि विश्वात हिंदू धर्म असेल तो कसा चांगला आहे हे तर त्यांनी सांगितलंच, परंतु त्याचबरोबर विश्वबंधुत्व कसं निर्माण करता येईल हे त्यांनी देखील बघितलं. आणि म्हणून ज्या वेळेला मला इथे यावं बोलावं असं सांगण्यात आलं, मी काही फार मोठा फिलॉसॉफर नाही किंवा यातला गाढा अभ्यासक देखील नाही, परंतु माझी एक सवय आहे की तुलनात्मक दृष्ट्या विचार करायची. माझा नेहमीचा दावा असा आहे प्रवीणजी, की मी ज्या माणसाला बघतो, ज्या माणसाचं बोलणं चालणं ऐकतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची असते, कशा प्रवृत्तीची असते हे मी सहज ताडू शकतो. याला रामदेव बाबाची योगविद्या लागत नाही. पण याला जो लागतो तो मनातला एक ध्यास असा लागतो की तो ध्यास तुम्हाला समजला पाहिजे. मी जेव्हा विवेकानंद केंद्राच्या आजच्या या सोलापूरच्या बिल्डिंग मध्ये गेलो, प्रामाणिकपणे कबूल करतो, ती वास्तू अशी आहे की त्या वास्तूत गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळं व्हायब्रेशन मिळतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्या वास्तूत गेलं पाहिजे. मी मुद्दामून विचारपूस करत होतो की इथे काय शिकवलं जातं, काय योगा दिलं जातं, कशा रीतीने मुलं अभ्यास करतात की नाही. खरोखर या वास्तूचं म्हणजे वास्तूचं जे व्हायब्रेशन आहे हे एक वेगळं अलौकिक आहे. याला कारण असं आहे, तेथे सात्विक विचार रुजवले जातात. आणि सात्विक विचार जेव्हा रुजवले जातात, हे लहान मुलापासून तर थेट प्रौढांपर्यंत, या स्वामी सोलापूर शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मी खरोखर अभिनंदन करेन की तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामीजींना अभिप्रेत असलेली मानव सेवा तुम्ही आज येथे लोकांना देत आहात. आज आमच्या देशाची जी पिढी असेल, आमच्या देशाचं जर भवितव्य असेल तर आमच्या ह्या तरुण पिढीकडे आहे. असं म्हटलं जातं की या जगामध्ये सर्वात मोठा प्रबळ देश, या जगामध्ये सर्वात मोठे तरुणांची संख्या कोणत्या देशात आहे तर ती फक्त भारतात आहे. आणि म्हणून हे आपलं वैभव आहे की आपल्या देशातील एक तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात आहे. पण या तरुण पिढीला योग्य वळण लावणं हे फक्त गुरुजनांचं काम नाहीये, हे फक्त समाजाचं काम नाहीये, तर आम्हा सर्वांचं हे काम आहे की या तरुण पिढीला योग्य वळण लावणं. आणि म्हणून ज्यावेळेला मी अनेक खटले चालवत असतो, जेव्हा गुन्हेगाराला शिक्षा होते तेव्हा त्या गुन्हेगाराच्या मनात माझ्याबद्दल कधी राग नसतो. मी उदाहरणं देऊन सांगेल, हा राग नसण्याचं कारण असं आहे की कायद्याने त्याला शिक्षा होते, परंतु मी त्यावर समाधानी नसतो. कारण याला असं आहे की त्याच्यातला चांगला गुण मी शोधत असतो आणि त्या चांगल्या गुणाला मी नेहमी फुंकर घालत असतो की तू हे चांगला झाला असता, परंतु दुर्दैवाने तू हे काम केलं म्हणून तुला त्याची शिक्षा होणार. आणि जेव्हा त्याला जाणीव होते की आपल्या हातून चुकलं आहे, आपण देखील चांगलं होऊ शकलो,
तेव्हा ती मानसिक यातना, मानसिक शिक्षा ही असते, आणि ही मानसिक शिक्षा आयुष्यात लोकांना सुधारू शकते. आणि म्हणून मी इथे अनेक माता बसलेल्या आहेत, माझं त्यांना आव्हान असेल की आपल्या तरुण पिढीला, लहान मुलांना, बालकांना, आपण बिझी असाल, आपण हिंदी सिरियल, मराठी सिरियल बघत असाल, पण आपल्या लहान मुलांना देखील मोबाईल देऊन त्याच्यात बिझी ठेवू नका आणि फक्त आपलं सिरियलमध्ये मन रमवू नका, कारण ही पिढी तुम्हाला घडवायची आहे. सगळ्या घरात मातीच्या चुली सारखे असतात, मी त्याला अपवाद नाहीये. मी असं दावा करणार नाही की माझ्या घरात फार चांगलं चालतं, लहान मुलं नातू बघत नाही, असं होत नाही. हे सांगण्याचं कारण आज एवढं आहे की स्वामीजींनी, विवेकानंदजींनी जो मार्ग सांगितलेला आहे की विश्व बंधुत्व निर्माण करायचं असेल तर आम्हाला आमच्यातील देखील बंधुत्व निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून हे बंधुत्व निर्माण करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो याचा आलेख आपण आपल्या मनाशी बांधला पाहिजे. ज्यावेळेला मी विविध अतिरेक्यांच्या विरुद्ध खटले चालवतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा प्रश्न नेहमीच असतो. लोकांच्या मनात अनेक शंकेचं काहूर असतं. आपण बघितलं असेल की या देशातल्या नागरिकांमध्ये भेद पाडण्याचं, फूट पाडण्याचं काम या देशाबाहेरच्या काही शक्तींनी केलं. दुर्दैवाने या देशातील काही शक्ती त्याला बळी पडल्या आणि मग जेथे 93चे बॉम्बस्फोट घडले. परंतु या 93च्या बॉम्बस्फोटाच्या मागे देखील मी जर म्हटलं की शत्रू राष्ट्राचा हात होता, सहभाग होता, परंतु आम्ही तेवढ्यावरतीच थांबलो. कारण याला असं आहे की ह्या खटल्यातील परिस्थिती मला माहीत होती, परंतु त्याही पुढची परिस्थिती म्हणजे आम्ही ज्या वेळेला दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढत असतो, आपलं सैन्य लढत असतं, त्या सैन्यावरती देखील निर्णायक जबाबदारी देण्याचं काम देखील आपल्या राजकीय नेतृत्वाकडे असतं. आणि म्हणून राजकीय नेतृत्व जेव्हा परिपक्वाने वागू शकतं तर या देशाचा प्रगतीचा मार्ग होऊ शकतो. अनेकांच्या मनात हे प्रश्न येतात, जे ऑपरेशन सिंदूर मध्ये असेल, सर्जिकल स्ट्राईक मध्ये असेल, की हा प्रामुख्याने प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला होता की आपण, आपल्यावरती हल्ला झाला, आपण तिथे विशिष्ट मर्यादेपर्यंत गेलो, पुढे का गेलो नाही, का थांबवलं. लक्षात घ्या, आपल्याला घरात बसून शिवाजी महाराजचा जन्म दुसऱ्याच्या घरी झाला पाहिजे ही मनामध्ये कल्पना आपल्याला चांगली येते. परंतु कुठलंही युद्ध, कुठलंही रबर जर आपण जास्त ताणलं तर ते रबर तुटू शकतं, फाटू शकतं. जिनेवा कन्व्हेन्शन असं सांगतं की ज्या वेळेला तुमची कोणी आगळीक करत असेल त्यावेळेला 2 महत्वाची प्रिन्सिपल तत्व आपण अंगीकारली पाहिजे. पहिलं तत्व म्हणजे प्रपोर्शनॅलिटी. ज्या प्रमाणात तुमचं नुकसान होत असेल त्या प्रमाणातच तुम्ही तेवढा प्रति हल्ला केला पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आयडेंटिफिकेशन. तुमच्यावरती हल्ला होत असेल तर तुमचं जे नुकसान होत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे. या जर 2 सीमा आपण पार केल्या तर आम्ही आक्रमक होतो. आणि ज्यावेळेला आम्ही आक्रमक होतो त्यावेळेला त्याची झळ प्रत्येक सामान्य नागरिकाला पोहोचत असते. आणि म्हणून यावेळेस ती राजकीय नेतृत्वावरती ही फार मोठी जबाबदारी असते, ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेत उलट तपासणीमध्ये असं म्हणतो की व्हेअर टू स्टॉप, कुठे थांबलं पाहिजे. उलट तपासणीमध्ये एक महत्वाचं तत्व असतं की साक्षीदाराची उलट तपासणी घेतली जाते, पण उलट तपासणीच्या मोहामध्ये काही वकील बांधव असे प्रश्न विचारतात की तो साक्षीदार ते उलट उत्तर आपल्या अंगावरती येतं. आणि म्हणून कुठलीही लढाई असेल तर लढाई ही कुठल्या थरापर्यंत नेली पाहिजे हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला राज्यसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर हा विषय चर्चेला गेला, माझा पहिलाच दिवस राज्यसभेमधला होता आणि राज्यसभेमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला गेला, विरोधी पक्ष होतात,
सत्तारूढ पक्षाकडनं होतं, सत्तारूढ पक्ष होता. दोन्हीकडून एकमेकावरती तुफान गोळाफेक चालू होती. प्रश्न महत्वाचा हा होता की पहलगाम मध्ये जी झाली ती दुर्दैवी घटना होती, पण तरी देखील काही लोकांच्या मनात शंकेचं काहूर उपस्थित काही लोकांनी केलं, अर्थात राज्यसभेत नाही केलं. परंतु नंतर माझ्या ऐकिवात असं आलं की पहलगामची घटना ही घडली होती का घडवली होती असेही महाभागेत. कसाबचा खटला चालवल्यानंतर कसाब अजमल कसाब हा खरोखर कसाब होता का असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या बुद्धीची देखील मला प्रवीणजी कीव करावीशी वाटते. कारण एका पोलीस अधिकाऱ्याने पुस्तक लिहिलं, त्याच्यात काय लिहिलं ते मी सांगत नाही, परंतु अशा प्रकारचे आरोप करून तुम्ही जनतामध्ये एक प्रकारचा गैरसमजूत पसरवत आहात. या देशामध्ये तुम्ही जन्म घेतला, या देशाच्या मातीशी तुम्ही एकरूप झालात आणि म्हणून आपण सगळेजण भारतीय आहोत. हिंदू धर्म असं कधीही शिकवत नाही की हा धर्म वाईट आहे, मुस्लिम धर्म कधी असं शिकवत नाही की हा धर्म वाईट आहे. हे चांगलंपणा आणि वाईटपणा ही जी विषवृत्ती आहे ही काही लोकांनी पसरवलेली असते आणि म्हणून त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. विवेकानंदजींना काय अभिप्रेत होता की संपूर्ण जग मध्ये बंधुत्व निर्माण झालं पाहिजे, कारण मानव जातीची जर उन्नती व्हायची असेल तर सर्वत्र बंधुत्व निर्माण झालं पाहिजे. परंतु हा माणसांमधला एक मोठा दुर्गुण आहे, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, ही जी स्पर्धा मानवामध्ये काही काळापासून चालते आहे आणि जिला काही लोक खतपाणी घालत असतात, बळी पडत असतात, तेथे आपण सावध असलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या वेळेला 2008 वरती मुंबईवरती हल्ला झाला, अर्थात 10 अतिरेकी बाहेरून पाकिस्तान मधून आले होते, हा खटला खुल्या न्यायालयात चालवण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवलं, कारण बहुसंख्य शंका या प्रसार माध्यमांच्या लोकांना असतात आणि म्हणून त्यांना उपस्थित एवढा करता ठेवलं की जे काही घडतं आहे न्यायालयात त्याचं तुम्ही डेली रिपोर्टिंग करू शकता. आणि म्हणून या प्रसंगी संपूर्ण जगाची खात्री झाली, पाकिस्तानने कधी याच्याबद्दल प्रश्न उपस्थित निर्माण केला नाही. परंतु काही वेळेला काही लोकांची विचारचक्र वेगळ्या दिशेने धावतात आणि म्हणून अशा वेगळ्या विचाराने धावणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध असलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर बद्दल लक्षात घ्या, मी माझ्या आपल्या लष्कराच्या सगळ्या अधिकारी जे धारार्थी पडले त्यांना निश्चित मी सलाम करेल. आपल्या लष्कराचं हे यश आहेच, यात शंका नाही, परंतु लष्कराला आपण एक पूर्ण विशिष्ट मर्यादेत आपण सूट दिली होती, हे लक्षात ठेवा. लष्कराला आम्ही कधी सांगितलं नाही की आक्रमण करा, बेचिराग करा, असा कधी वेळा सल्ला कोणी दिलेला नाही. हे आपल्या यशाचं मोठं द्योतक आहे. आणि म्हणून आज पाकिस्तान मधील सामान्य नागरिकाला तुम्ही विचारा, तो भारताबद्दल चांगलंच बोलेल. सामान्य नागरिकाला कुठेही तुम्ही बाहेर जा, मी स्वतः इस्लामाबादला गेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला मुद्दाम सांगेल की मी इस्लामाबादला गेल्यानंतर तेथील सामान्य नागरिक, मुस्लिम नागरिकाला या देशाबद्दल प्रेम आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे, अरे निकम जी आप और बॉलीवुड में बहुत अच्छा लगता है, आप जैसे तो हम हैं, हम जैसे तो आप हैं. आपल्यात काही फरक नाहीये, ही दोन्ही भावंड एकत्र आहेत. आणि स्वामीजींना काय अभिप्रेत होतं हेच. परंतु काही विषवृत्ती अशा असतात की ज्यांना फक्त सत्ता काबीज करायचे, हे भारताकडे कधीही नाही, लक्षात घ्या आपण. आणि काय घडलं त्या दिवशी, ऑपरेशन सिंदूरच्या दिवशी. ऑपरेशन सिंदूर पहलगामला आपल्याला कल्पना असेल की पहलगामला हल्ला झाला, दुर्दैवी लोकांना मारलं, त्यांना जात धर्म विचारण्यात आला. आमच्या देशाचं कौतुक केलं पाहिजे, आमच्या देशातील सगळ्या नागरिकांचं कौतुक केलं पाहिजे की अशा रीतीने वृत्त येऊन देखील मारण्या अगोदर तू कुठल्या धर्माचा आहे अशी विचारणा करून देखील आमची विचारशक्ती शाबूत ठेवली
आम्ही कुठेही आमच्या विचारशक्तीला तडा देऊ दिला नाही. आमच्या देशातील कोणत्याही नागरिकाने अतिरेकीपणा दाखवला नाही. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, परंतु हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला प्रत्येक मातीचा कण कण माझा आहे, वाहणाऱ्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक माझी आहे, महकणाऱ्या प्रत्येक फुलाचा वास माझा आहे. ही भावना आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आणि म्हणूनच पहलगामची घटना घडल्यानंतर आमच्या देशामध्ये कुठे जातीय दंगा झाला नाही, धार्मिक वंशवाद झाला नाही. याला कारण असं आहे, ही आमची आहे संस्कृती, ही आहे आपल्या देशातील नागरिकांची संस्कृती. कुठल्याही धर्माचे लोक असू द्यात, परंतु ही संस्कृती जी आम्ही प्रेरित केलेली आहे, हे असे स्वामीजींचे विचार आहेत, हे मनाने रुजवले पाहिजे. स्वामीजींच्या केंद्रामार्फत ज्या अनेक गोष्टी चालवल्या जातात, त्यातलं योगशाळा, योग धारणा हे अत्यंत महत्वाचं तर आहे, परंतु त्याचबरोबर चिंतन, चिंतनातून विचार असते, विचारातून मनाची बैठक असते. आणि ही तरुण पिढीची मनाची बैठक आज आपल्या देशात बसवणं जरुरीचं आहे. मी पुन्हा मूळ प्रश्नाकडे येणार की प्रश्न असा आहे की सिंदूरला आम्ही ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही यश मिळवलं नाही असं नाही, पण या यशाने आम्ही बेछूट झालो का, बेफान झालो का? उत्तर नाही असेल. का झालो नाही? यश आमच्याजवळ होतं. आम्हाला कोणी थांबवलं का? अजिबात नाही. काही सिक्रेट गोष्टी अशा आहेत की ज्या मला तुम्हाला शेअर करता येणार नाही, परंतु एक निश्चित सांगतो की ऑपरेशन सिंदूर मध्ये हा एकतर्फी घेतलेला निर्णय भारताचा निर्णय होता. आणि हा निर्णय आपण का घेतला की समोरून येणाऱ्या राष्ट्राने पूर्णपणे शरणागती पत्करली होती. आणि आमची ही संस्कृती आहे की जो पांढरा झेंडा दाखवतो त्याला शरण आला असं आम्ही युद्धात समजतो, त्याला आम्ही माफ करतो. हा खरा आमचा पुरुषार्थ आहे, ही खरं मानव जातीला आमची देणगी आहे. आणि म्हणून ज्या वेळेला रात्रीच्या त्या दिवशी ज्या वेळेला हे युद्ध थांबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर, त्यावेळेला शत्रू राष्ट्राकडनं तिथल्या आर्मीच्या जीओसी कडनं फोन आला. फोन आल्यानंतर आमच्या एजंट सांगितलं मी निर्णय घेतो, निर्णय घेण्याच्या अगोदर मला पॉलिटिकल सेटअपला विचारावं लागेल. पॉलिटिकल सेटअपला विचारलं आपल्या, आणि पॉलिटिकल सेटअपने मान्यता दिली. हा दूरदर्शीपणा, विचारपणा आपल्या सरकारचा आहे, हे आपण मुद्दामून लक्षात ठेवा. मी इथे कोणाची वकिली करायला आलेलो नाही. मी निर्भीड आणि निस्पृहपणे बोलणारा मनुष्य आहे. जे चुकलं ते चुकलं, बरोबर ते बरोबर, हे माझ्या शब्दातून तुम्हाला जाणवेल. परंतु हे सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेला हे झालं, आता तरी काही लोक चावट असतात की काही लोक बदमाशगिरी करतात. जसं आपल्याकडे झेंडा फडकवला तसं दुसरीकडे देखील एका राष्ट्राला त्यांनी सांगितलं की आम्ही झेंडा फडकवतोय. दुसऱ्या राष्ट्राच्या नेत्याला घाई झाली होती, त्याने डिक्लेअर करून टाकलं. आणि म्हणून ही जी घाई असते ना, ही अंगलट कोणाच्या नाही कोणाची त्यांची येणार. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी 3 वेळा स्पष्ट केलेलं आहे, मला कोणाचाही फोन आलेला नव्हता, मी कोणाच्याही फोनवरून हे केलेलं नाही, हा आमचा निर्णय होता, हा आमच्या लष्करी अधिकाऱ्यांचा निर्णय होता. परिणाम काय झाला असता? आपण जर यशाने बेहोश झालो असतो, आपल्याला ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण आतपर्यंत घुसलो होतो, पाकिस्तान बेचिरी करायला आपल्याला वेळ लागला नसता, पण सामान्य नागरिक तिथला मेला असता. सामान्य नागरिकाची प्रॉपर्टी तिथली उद्ध्वस्त झाली असती. जशी त्यांची झाली असती तशी आमची पण झाली असती. असं काही नाही की शत्रू राष्ट्राला कधीही तुम्ही कमकुवत समजता कामा नये, हा लढाईमधला पहिला नियम असतो. आणि म्हणून जे प्रपोर्शनॅलिटी आहे आणि वेअर टू स्टॉप, कुठे थांबलं पाहिजे, याला युद्धशास्त्रामध्ये फार महत्व असतं. आणि म्हणून हे युद्धशास्त्राचं महत्व आज आपल्या देशामध्ये बघा की आपल्या देशातली तिन्ही सैन्याची दलं जी एकसत्री एकजिन्सी काम करतात, याला केरळ आपलं भारतीय सैन्याचं आहे. पण आम्ही अप्पलपोटी, आम्ही स्वार्थी एवढं आहोत की युद्ध असलं, लढाई झाली की आम्हाला आमच्या सैन्याची आठवण येते, आमच्या मुलांच्या एनसीसी कॅडेटची आठवण येते, बाकीच्या वेळेला येते नाही. खरं म्हणजे आपण या एनसीसीच्या मुलांना, मला वाईट वाटलं तुम्हाला मुलांना उठवताना, तुम्ही तरुण असल्यामुळे हरकत नाही, तुम्ही डिसिप्लिन फोर्समधले आहात, परंतु अनेक लोक जमलेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे मी तुमची क्षमा मागतो माझ्या एनसीसी कॅडेटच्या.
परंतु एक आहे की मनाची श्रीमंती ही आपण नेहमी दाखवली पाहिजे. पैशाची श्रीमंती ही आळवावरच्या पाण्यासारखी असते, केव्हा निखळून पडेल याचा नेम नाही. परंतु मनाची श्रीमंती ही मोतीहून मनाच्या शिंपल्यात कायम टिकणारी असते. आणि म्हणून आज आमच्या भारतीय सैन्यामध्ये जी मनाची श्रीमंती आहे, जो एक ऑर्डर दिली आमच्या यांनी फील्ड मार्शलने, तर ती ऑर्डर फॉलोअप होते. याला म्हणतात सैन्याचं आणि राजकीय नेतृत्वाचं एकत्रीकरण. आणि म्हणून ज्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण बघितलं असेल की ह्या ऑपरेशन सिंदूरच्या याच्यामध्ये आम्ही सगळी लष्करी साहित्य जवळजवळ, मी सगळी म्हणणार नाही, पण जवळजवळ आम्ही स्वतः आपल्या देशाने हे विकसित तंत्रज्ञान केलं होतं. आणि या विकसित तंत्रज्ञानाच्या आधारावरती आम्ही शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशातली कुठे हानी होऊ दिलं नाही. हे आपल्या यशाचं मोठं द्योतक आहे. आणि म्हणून मला वाटतं मुद्दामून आपण आपल्या लष्कराचं येथे अभिनंदन देखील केलं पाहिजे की नेहमी एक सतत उद्योग असला पाहिजे. आणि म्हणून आजचा समाज जर चांगला घडवायचा असेल, आम्हाला आमच्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये जर आम्हाला सहभाग घ्यायचा असेल, तर आम्ही मनाशी एक विचार केला पाहिजे. मला कल्पना आहे की या सोलापूर शहरामध्ये टेरिफचा जर फटका बसला असेल तर या सोलापूर शहराला मोठ्या प्रमाणात आहे. कारण या सोलापूर शहरामध्ये अनेक अशा कॉटन इंडस्ट्रीज आहेत. त्या कॉटन इंडस्ट्रीजना हा फटका बसलेला आहे. पण निश्चितपणे आपण त्याच्यावरती मात करू. पण याच्याबद्दल मला काही शंका नाही. म्हणून ज्या वेळेला आम्ही एखादी दहशतवादाच्या विरुद्ध आपल्याला लढाई करायची असते, ज्याला ऑपरेशन सिंदूर आपण राबवत असतो किंवा सर्जिकल स्ट्राईक आपण करत असतो, सर्जिकल स्ट्राईक मध्येही तुम्ही लक्षात ठेवा की सर्जिकल स्ट्राईक मध्ये देखील आम्ही जितकं जायचं होतं तेवढ्या प्रमाणात गेलो होतो. परंतु त्या विशिष्ट याच्या पलीकडे आम्ही पुढे गेलो नाही. याला कारण असं आहे की आम्हाला लक्ष्मण रेषा कुठे आखली जाते ही माहिती आहे. लक्ष्मण रेषा पार करायची नाही हे आमच्या सैन्य दलालाही माहिती आहे. आणि म्हणून राष्ट्राची आर्थिक सुबत्ता, राष्ट्राची एखादी स्थिरता प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून असते. एक ॲब्सोल्यूट फेथ ऑफ अ कॉमन मॅन, सामान्य माणसाचा पूर्ण विश्वास त्या देशातील नाण्यावरती असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाचा पूर्ण विश्वास त्या देशाच्या करन्सीवरती असला पाहिजे, म्हणजे नाण्यावरती असला पाहिजे आणि न्यायपालिकेकडे असला पाहिजे. या दोन गोष्टी जर असतील तर आपण हे परत कुठेही निश्चित त्या राष्ट्राची स्थिरता असते. मग अशी मी जेव्हा आपल्याला सांगत होतो की ज्या वेळेला 2008ला मुंबईवरचा हल्ला झाला, मी या हल्ल्याचं मुद्दामून विश्लेषण करेन. कारण असं आहे की तेथे मला जे बघायला मिळालं 2008च्या हल्ल्यामध्ये की ह्या हल्ल्याच्या मागे एक विशिष्ट सुनियंत्रित असा कट रचण्यात आला होता. आणि हा कट आपल्या भूमीवरती नव्हता, हा आपल्या शत्रू राष्ट्रात कट रचण्यात आला. पण त्या कटानुसार 10 अतिरेकी आले, त्यातला एक जिवंत सापडला, त्याला कायद्याच्या प्रक्रियेमार्फत फासावरती देण्यात आलं. त्याच्या बचावाकरता पूर्ण त्याला संधी देण्यात आली. त्याच्या बचावाकरता आम्ही सरकारच्या खर्चाने 2 वकील नेमले. सरकारतर्फे मी एकटा, आरोपीतर्फे 2 वकील, अशी विषम संख्या जरी ठेवली, कारण पुरावे आमच्याजवळ भरपूर होते. कसाबला फाशी देणं किंवा फासावर लटकवणं हे माझ्या दृष्टिकोनातून मोठं काम नव्हतं. परंतु कसाबच्या माध्यमातून पाकिस्तानचा चेहरा उघडकीला आणणं, जगासमोर आणणं हे महत्वाचं होतं. कसाबला ज्यानंतर फासावरती गेलं, कसाबला फाशी दिल्यानंतर देखील ज्या वेळेला आम्ही भारताचं शिष्टमंडळ, आम्हा 4 लोकांचं, 3 अधिकारी केंद्र सरकारचे आणि 4था मी, आम्ही इस्लामाबादला गेलो. 8 दिवस तिथे होतो. 8 दिवस तिथे होतो त्यावेळेला आम्ही त्यांना म्हटलं की ज्यांनी हा कट रचला, आमचं बोलणं अतिशय संयमपूर्वक होतं. ज्यांनी भारतावरती युद्ध करण्याचा, कारण मुंबईवरचा हल्ला हे कायद्याच्या प्रक्रियेमार्फत आम्ही सिद्ध केलं की हे भारताशी युद्ध केलं आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की हॉटेल ताज असेल, हॉटेल ओबेरॉय असेल, नरिमन हाऊस असेल किंवा कामा हॉस्पिटल असेल, CST स्टेशन असेल, ही सगळी प्रायव्हेट इन्स्टॉलेशन्स होती. ही भारताची लक्ष्यस्थळ होती का? भारताची मानगौरव होती का? नाही.
हॉटेल ताज कसलं मानगौरव, हॉटेल ओबेरॉय हे प्रायव्हेट होतं. पण तरी सुद्धा कायद्याच्या प्रक्रियेतून हे सिद्ध करू शकलो आम्ही. याला कारण हे 10 अतिरेकी त्यांच्या पाकिस्तानमधील हँडलरशी बोलत होते, ते सगळं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड झालं होतं. त्या रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशनच्या आधारे आम्ही न्यायालयात वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सिद्ध करू शकतो. याच्यात माझी मर्दुमकी नाही, याच्यात माझ्या अधिकाऱ्यांची मर्दुमकी आहे. परंतु हे काम करत असताना देखील त्याला कायद्याच्या परिभाषेत आणणं हे आमचं काम होतं. कसाबला फाशी दिल्यानंतर ज्यावेळेला मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी जिथे आम्ही इस्लामाबादला गेलो, 8 दिवस राहिलो, ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलवरती आदल्याच वर्षी अतिरेक्यांनी, पाकिस्तानमधल्याच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे आम्हाला सावधगिरीची सूचना होती. आम्हाला संरक्षणाकरता पाकिस्तानचे लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचं सैन्य दिलं होतं. अमेरिकेचं लक्ष आमच्यावरती होतं, अमेरिकेचं लक्ष त्यांच्यावरती होतं, आमची सुरक्षिततेवरती अमेरिकेचं लक्ष होतं. आम्ही 8 दिवस पाकिस्तानच्या गृह खात्यात जात होतो. त्यांनी गोळा केलेला पुरावा, त्यांनी जे लोकांना पकडलं होतं तिथे 26/11च्या कटामध्ये, हे फार छोटे लोक होते, किरकोळ लोक. आम्ही म्हटलं ज्या तुम्ही छोट्या लोकांना पकडलं हे कट करणारे नव्हते, हे प्यादे होते, हे अंमलबजावणी होते. कट करणारे हाफिज सईद असेल, झकीउर रहमान लखवी असतील, यांना आपण काही अटक करत नाही, पकडत नाही. ते म्हणले पुरावा द्या. पुरावा म्हटलं त्यांनी तुम्ही शोधायचा आहे. कट तुमच्या भूमीवरती झालाय, आमच्या भूमीवरती कट नाही झाला आम्ही सांगितलं. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. आम्ही परत हात हलवत दिल्लीला आलो. दिल्लीला आम्ही ही परिस्थिती विशद केली. ही परिस्थिती विशद केल्यानंतर परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर माझ्या वाचनात डेव्हिड हेडलीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे बाब स्पष्ट झाले. डेव्हिड हेडली, लक्षात घ्या आपण की काही वेळेला अशा लढायांमध्ये मी कायद्याची लढाई मानतो. सैन्य आमचं भूतलावर लढाई करतं, आम्ही न्यायालयात काही वेळेला कायद्याची लढाई करतो. आणि ह्या डेव्हिड हेडली हा 26/11च्या अगोदर मुंबईवरती आला होता. पण 26/11च्या अगोदर आल्यानंतर तो काही दिवस राहिला. तिने टार्गेटेड पोझिशनचं सगळीकडनं लोकेशन घेतलं आणि ते याला लष्कर तोयबा जमात उद दावाला पाठवलं आणि मग त्याप्रमाणे यांनी हल्ला केला. ही बाब जरी असली तरी डेव्हिड हेडलीला अमेरिकन न्यायालयाने 35 वर्ष शिक्षा ठोठावली होती. डेव्हिड हेडलीचा उपयोग कबुली करताना अमेरिकेने कबूल केलं की आम्ही तुला भारताच्या ताब्यात देणार नाही. भारतात तुला मात्र पुरावा घ्यायचा असेल तर भारत व्हिडिओ लिंकने घेऊ शकतात. लक्षात घ्या की काही वेळेला काही शत्रूंचा देखील आपल्याला कशा रीतीने उपयोग करून घ्यावा लागतो. आणि याच्यामध्ये आपल्याला जे संत चाणक्य गुरुजी होऊन गेले, चाणक्यांनी काही नीती चांगल्या सांगितल्या आहेत. आणि चाणक्य एक नीती म्हणजे ज्याला आपण आज गनिमी काबा म्हणू शकतो. परंतु चाणक्यांनी एक सांगितलं होतं की जरी शत्रू पक्ष हे असेल तरी त्या शत्रू पक्षाला जर तुम्हाला उपयोग काही करता येत असेल तर करून घेणं काही गैर नाही. आणि म्हणून या डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार, कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे सेट अ थीफ टू कॅच अ थीफ, चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवा. आणि अशा रीतीने त्याला माफी देऊन आम्ही त्याचा पुरावा घेतला. परिणाम असा झाला की डेव्हिड हेडलीने लष्कर तोयबा, हाफिज सईद, झकीउर रहमान लखवी यांचा आणि लष्कर तोयबा जमात उद दावाचा कसा संबंध आहे याच्याबद्दलचे ईमेल करेस्पॉन्डन्स दिले. हे ईमेल करेस्पॉन्डन्स आम्ही पाकिस्तानला डोशियर मार्फत पाठवून दिले. या सगळ्या गोष्टी मी ज्या वेळेला राज्यसभेत सांगितल्या त्यावेळेला कारण असं आहे की ज्या वेळेला आम्ही ऑपरेशन सिंदूर बद्दल कौतुक करतो, ऑपरेशन सिंदूर बद्दल ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आम्हाला तुलनात्मक हा देखील विचार करावा लागतो की आम्ही पूर्वी काय केलं, आता काय करणार आहोत, यापुढच्या भविष्य काळात काय करणार आहोत. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या यशातून फक्त आम्ही फार हे निघालो, बेहोश झालो अशातला भाग नव्हता. परंतु ऑपरेशन सिंधू एका निर्णायक वेळी थांबवणं हे देखील महत्वाचं शहाणपणाचं लक्षण होतं जे भारत सरकारने केलं. आणि मला वाटतं ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत अनेक लोकांच्या कल्पना आहे. आपण सीज फायरला का कल्पना दिली, सीज फायरला का मान्यता दिली? आम्ही सीज फायरला मान्यता एवढीच दिली की आम्हाला विश्व असं आहे की पाकिस्तान बरोबर आपण जर हे केलं असतं तर काय घडलं असतं. आम्ही पुढे त्यांचे निरपराध नागरिक मारले गेले असते,
त्यांच्या आज तिथल्या प्रत्येक पाकिस्तानमधल्या नागरिकाला या देशाच्या भूमिकेबद्दल, देशाच्या जनतेबद्दल प्रेम निर्माण झालं आहे. याला कारण एकच आहे की आम्ही कुठेही अकारण हल्ला केला नाही. ज्यांनी पहलगाम बद्दलचा कट रचला, जे पहलगामला अतिरेकी आले होते, जे पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांना शिकवण्यात आलं होतं, जिथे पाकिस्तानमध्ये या दहशतवाद्यांचे अड्डे होते, जिथे त्यांना ट्रेनिंग दिलं होतं, कसाबने त्याच्या कबुली जबाबामध्ये ही गोष्ट स्पष्ट केली होती की आम्हाला ट्रेनिंग दहशतवाद्यांना कुठे दिलं जातं. ही सगळी ठिकाणं ऑपरेशन सिंदूरमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली. आणि ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूरमध्ये नेस्तनाबूत केली, असं आहे की लढाईमध्ये काही हानी आपली देखील होते, विमानाची हानी होत असेल नाही होत असेल, परंतु आपल्या सैन्य दलाने स्पष्ट केलं की आमच्या विमानाची कुठेही हानी झाली नाही. आम्ही त्यांचं कुठलंही रॉकेट लॉन्चर येण्याच्या आतच, ड्रोन येण्याच्या आतच आमचं अँटी ड्रोन मिसाईल्सने आम्ही उडवून लावले आहेत. याला कारण असं आहे की आज आमची जी लष्कराची शस्त्रास्त्र जी सामुग्री आहे ही अतिशय स्वच्छ, स्पष्टपणे निर्णायक अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून आज आपल्याला मेक इन इंडिया हे फार महत्वाचं वाक्य आहे. मेक इन इंडिया, आज आम्हाला या देशामध्ये इतका जाती धर्माचे धर्माचे लोक आहेत, परंतु जाती धर्माचे वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या भाषेचे विचार आहेत, परंतु काही वेळेला भाषिक वाद, धार्मिक वाद याच्याने आम्ही आमचं बंधुत्व नष्ट निर्माण करतो. आणि म्हणून स्वामीजी यांचे विचार आहेत की जे विश्व बंधुत्व आहे, हे विश्व बंधुत्व निर्माण होणं जरुरीचं आहे. आणि हे जरुरीचं एवढ्या करता आहे की आम्हाला सामान्य माणसाला देखील आपसातील मतभेद हे मिटवले पाहिजे. दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुसऱ्या धार्मिक व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही बदलला पाहिजे. आमच्यात कावीळ कुठेही निर्माण होता कामा नये. ही कावीळ आपला देखील नाश करू शकते, याचा देखील आपण फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. मी जास्त बोलत नाही, वकिलाला तशी भाषणाची सवय नसते आणि फुकट बोलायची सवय तर अजिबात नसते, पण इथे वकील साहेब आलेले आहेत, ते चिडतील माझ्यावरती, परंतु निश्चितपणे मी मनापासून एवढ्या करता बोलतो कारण हा देशामध्ये आपला जन्म होणं, आपल्याला स्वामीजींचे सारखे लोक मिळणार, फिलॉसॉफर मिळणार, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आजच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उमगले की युद्ध थांबवणे म्हणजे कमजोरी नव्हे तर खरी ताकद आहे. शांतीचा दीप तेवत ठेवण्याची ही परंपरा भारताने जगाला दिली आणि त्याबाबत तुमचे विचार ऐकून आमच्या मनात अभिमान आणि प्रेरणा या दोन्ही भावना जागृत झाल्या. यानंतर आभार व्यक्त करण्याकरिता मी नगरसंचालक दीपक दादांना आमंत्रित करते. आज विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूरच्या वतीनं आयोजित या व्याख्यानानं भारताने ऑपरेशन सिंदूर का थांबवले या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्हाला प्रबोधन मिळालं. सर्वप्रथम मी आमचे प्रमुख वक्ते परमश्रद्धेय पद्मश्री ॲडव्होकेट डॉक्टर श्री उज्ज्वल निकम यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानामुळे आपल्या सर्वांना विषयाची सखोल माहिती मिळालीच, पण त्याचबरोबर राष्ट्रभावनेची ऊर्जा देखील मिळाली. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमच्या घरातले श्री मनीष बलदवा यांचेही मनपूर्वक आभार. आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरली. श्री प्रवीणजी दाभोळकर कोषाध्यक्ष विवेकानंद कन्याकुमारी हे कलकत्त्याहून या कार्यक्रमासाठी आले, यांचेही विशेष आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. या व्याख्यानमालाचे स्थळ म्हणून सहकार्य करणारे श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर व्यवस्थापनाचे मनपूर्वक आभार. पत्रकार बंधू ज्यांनी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करून सहकार्य केले त्यांचे विशेष आभार. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, विवेकानंद केंद्रप्रेमी बंधू भगिनी व मित्र परिवार यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अखेर या कार्यक्रमाच्या आयोजनात
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे व कार्यक्रमाचे देणगीदार या सर्वांचे मी ऋणी आहे. धन्यवाद. सर्वांना सूचना आहे की जाताना तिथे साहित्य सेवेचा स्टॉल ठेवलेला आहे उजव्या साईडला, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि YLDAच्या अंतर्गत तुम्हाला एक कागद दिलेला आहे, तिथे खाली तुमचे नाव लिहून तो कागद कट करून तिथे रजिस्ट्रेशनसाठी एक स्टॉल ठेवलेला आहे, त्याच्या बाजूलाच बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या तुम्ही घालायच्या आहेत. आणि ज्यांना आत्ता रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांच्यासाठी तिथे स्टॉल ठेवलेला आहे, त्यांनी तिथे स्कॅन करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर आता कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होईल आणि त्यानंतर सर्वांनी इथेच थांबायचे आहे. योगीनाथ दादा वंदे मातरम घेतील. हाताची नमस्कार मुद्रा, डोळे मिटलेले. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वजण जागेवर उभा राहायचं आहे. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले, कोटि कोटि भुजैर्धृत खर करवाले. अबला के नो माये तो बले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति, तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे. वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं, कमलात् कमलदलविहारिणीं, वाणी विद्यादायिनीं नमामि त्वां, नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्. श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरम्. वन्दे मातरम्. भारत माता की